नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका। यानंतर बघूया सममिती। या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिसते। जर एखाद्या रेषेने आपण या आकृतीचे दोन भाग केले आणि हे दोनही भाग जर एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते। आणि समजा हे दोन भाग एकमेकांशी जुळत नसतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित नसते। आता दिलेल्या तुटक रेषेशी सममित असलेल्या आणि सममित नसलेल्या आकृत्या बघा हं। ही सममित आहे कारण दोन्ही भाग समान आहेत। ही सममित नाही, ही सममित आहे आणि ही सममित नाही। ही सममित आहे, ही पण सममित आहे। हे अक्षर सममित नाही, हे सममित आहे, हे सममित नाही। आता ही चित्र आहेत ती दिलेल्या रेषेच्या संदर्भात जर सममित असतील तर चित्राखालच्या चौकटीत टिक अशी खूण करा आणि नसेल तर फुली करा। सममित आहे, नाही, आहे, नाही, आहे, आहे। या ठिकाणी आकृती सममित आहे हे पाहण्यासाठी ज्या ठिकाणी घडी घालावी लागेल अशा ठिकाणी रेघ काढा। बरोबर, बरोबर, छान, अगदी बरोबर। आता या ठिकाणी दिसणाऱ्या सममित आकृत्यांचे सारखे दिसणारे दोन अर्धे भाग दोन वेगळ्या रंगांनी रंगवा। खूप छान, अगदी सुंदर, खूप छान, अगदी सुंदर। यानंतर बंदिस्त आणि खुल्या आकृत्या। ही आहे पूर्ण अशी बंदिस्त आकृती आणि ही आहे खुली आकृती। या पण दिसतायत बंदिस्त आकृत्या, या आहेत खुल्या आकृत्या। आता दिलेल्या आकृत्यांपैकी बंदिस्त आणि खुल्या आकृत्या ओळखा। ही खुली आकृती, ही बंदिस्त आकृती, ही खुली, ही बंदिस्त, ही खुली आकृती। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।